Hello everyone, good morning and welcome you all to Rachana's Novangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to home, normal routine starts झाला आहे. Amazing trip होती Hong Kong, Macau with family, friends and yes, खूप छान गेली ट्रिप. So back to normal routine. आज आहे क्लिनिक, सॉरी आज आहे हॉस्पिटल, पण त्याच्या आधी आहे आज कॅम्प. सो येस, एक स्कूल कॅम्प आहे, ऑर्गनाइज केला आहे Cloud9 तर्फे. सो तिथे आज पूर्ण दिवस जाणार आहे. आणि येस, रचना किचनमध्ये आईची छान पूजा झाली आहे, नायसाला जाय सुट्टी. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस, लिव्ह लाफ अँड लव्ह. चलो. सो बॅक टू होम, स्वीट होम. सकाळी 3 वाजता आम्ही पोचलो. त्याच्यानंतर मस्त झोप काढलेली आहे. कितीही बोललो तरी, मी दर ट्रिपला म्हणते, कितीही आपण फिरलो, किती कुठेही गेलो तरी आपलं घर ते घर असतं आणि आपलं बेड ते बेड असतं. जी मस्त झोप लागली आहे ना, तसं तर आम्हाला कुठेही झोप लागते, ह्याचा काय आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे, पण घर ते घर आहे. एनिवेज, सनी इज बॅक टू हिज रुटीन. सो नायसाला हवं होते कांदा पोहे. पहिले सनी होता, आता नायसा मला बोलायला लागली की आई प्लीज कांदा पोहे कर. मग तिच्यासाठी कांदा पोहे केले. नाश्त्याला सनी, आईने आणि चहा चपाती खाल्ला. एवढे दिवस झाले चपाती खाल्ली नव्हती, कारण बाहेर चपाती भाकरी हे काय मिळत नाही. नान पण आम्हाला मुश्किलनी काही जागेवर मिळालं, नाही तर भातच युजली होतं. सो ते सगळं झालं आणि सगळं आरामात जरा थोडंफार चालू आहे. आणि आता मी माझी बॅग अनपॅक करायला घेतली आहे. पहिले माझी बॅग अनपॅक करते, मग मी खाली जाणार आहे मार्केटमध्ये. आज आहे सॅटर्डे, त्यामुळे सॅटर्डे मार्केट लागतो. तो थोडासा सोसायटीमध्ये थोडा आता लेट लागायला लागला आहे, कारण भाज्या वगैरे आणायचं आहे. सनी आता जेवायला नाही आहे, मी, आई आणि नायसाच आहे. आज माझी किटीसुद्धा आहे. संध्याकाळी 9 वाजता डिनर ठेवलं आहे. पहिले मला वाटलं की असं लंच किंवा हाय टी असं तर मी नसती गेली, कारण हे सगळं आवरता वेळ जाईल. म्हणून मग जेव्हा कळलं की ते डिनर आहे, सनी पण संध्याकाळी येईल 7-7:30पर्यंत, मग मी त्याच्यानंतर जाऊ शकते. तोपर्यंत माझं घरातलं जेवढं काही कामं आहेत ती सगळी वाइंडअप करून घेते. प्लस खूप लोकांनी विचारलं आहे की तुमचं पॅकेज किती होतं, तुम्ही ओव्हरऑल तुमचा खर्च वगैरे कसा झाला ते आम्हाला नक्की सांगा. जो फ्लाईट कॉस्टिंग आमच्या तिघांचे मिळून 1 लाखपर्यंत 1 लाखपर्यंत सगळं टॅक्सेस वगैरे पकडून ते सगळं झालेलं. डायरेक्ट फ्लाईट जर असती, जसे की कॅथे पॅसिफिक डायरेक्ट होती हाँगकाँगसाठी, त्याची कॉस्टिंग जास्त होती. काहीतरी 47,000 पर पर्सन असं काहीतरी होतं. 47 का 50 पण असं, म्हणजे ते फ्लक्च्युएट होत होतं. म्हणून मग आम्ही हॉल्टवालं घेतलं. मग आमचं दिल्ली हॉल्ट असल्यामुळे आणि आम्ही दिल्लीला थांबणार होतो, म्हणून मग त्याची कॉस्टिंग आमची कमी झाली. पॅकेज जो होता पर पर्सन 63,000चा पॅकेज होता. आणि किड्सचा जो होता तो 52,000 होता. म्हणजे जर ओव्हरऑल ट्रिप बघितली गेली तर 2,80,000 झाले. ह्यात आणि इन्क्लूड होतं साईट सीइंग, ट्रान्सफर, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट अँड कुठे कुठे लंच, कुठे 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 डिनर, कारण डिपेंड्स कोणत्या साईट सीइंगवर आम्ही जातो. आणि त्या जसं की आता अम्युजमेंट पार्क, तर तिथे युजली लंच इन्क्लूड असतो किंवा कधी कधी नसतो पण. सो इट डिपेंड्स. सो ब्रेकफास्ट तर आमचं सगळीकडेच इन्क्लूड होतं, पण लंच डिनर हे आम्ही याच्यासाठी पे केलं. शॉपिंग काही आम्ही जास्त केली नाही. दिल्लीमध्ये केली ती, हाँगकाँगमध्ये आम्हाला टाईमच नाही मिळालं, आम्ही कोणत्या मार्केटला व्हिजिटच नाही केलं. मकाऊमध्ये पण नाही एवढं काय करतं, सॉव्हनशिवाय तिथे काही दुसरं नव्हतं. आणि हाँगकाँग, मकाऊ नाही बोललं तरी कॉस्टली आहे. म्हणजे छोटी छोटी गोष्ट घेताना सुद्धा खूप विचार करायचो आम्ही. पाणी वगैरे पण खूप कॉस्टली आहे पाणी. लिटरली काही जागांवर $50 किंवा $40 असं पाणीसुद्धा होतं. हाँगकाँगमध्ये पाण्याचा खूप इश्यू आहे. मग आम्ही लिटरली काय करायचं माहिती आहे का, बॉटल्स जे आमच्या असायचे त्यात आम्ही पाणी भरायचो आणि मग ते प्यायचो. थँकफुली आता इंडियन रेस्टॉरंट सगळीकडे झाल्यामुळे आम्हाला इंडियन फूड मिळत होतं. जिथे नाही मिळालं तिथे थोडंसं प्रॉब्लेम झालं. बट जे आम्ही विचार करून गेलेलो की आमचं खूप जेवणाचे इश्यू होईल किंवा हे होईल ते होईल, ते असंच नाही झालं, कारण आम्ही खूप काही गोष्टी कॅरीसुद्धा केलेल्या. त्यामुळे ट्रिप खूप छान झाली. मेन म्हणजे जसं मी नेहमीच म्हणते, कंपनी
कंपनी, आपल्याबरोबर जी कंपनी आहे ती फार इम्पॉर्टंट आहे. त्यांच्यामुळे किती म्हणजे कितीही या ट्रिपमध्ये हर्डल्स आले असतील किंवा हर्डल्स आले ट्रिपमध्ये, तर पण आपल्या कंपनीमुळे, आपल्या ट्रॅव्हल पार्टनर्समुळे ती जी ट्रिप आहे ती अजून अमेझिंग होते. म्हणजे आता आम्ही होतो 12 लोक, जर एकाला सुद्धा जर थांबवलं ना कुठेही, आमचं हे दरवेळेस आहे, एकालाही कुठेही थांबवलं कोणी की हे चेक, आम्ही सगळे थांबतो, आम्ही कोणीच पुढे जात नाही किंवा असं कधीच होत नाही. कितीही बोललं तरी की अरे तुम्ही जा, तुमची फ्लाईट आहे, नाही, आम्ही थांबतो. आमचं असं की आता आलाय प्रॉब्लेम, जर काही असेल तर आपण सगळे एकत्रच त्याला फेस करूया, आणि नसेलच तर ठीक आहे. आणि प्रत्येक ट्रिपवरनं काही ना काहीतरी शिकायला नक्कीच मिळतं, नवीन नवीन लोकांना भेटायला मिळतं. मकाऊ वॉज अमेझिंग, खूप मजा केली, तिकडची लोक पण खूपच छान आहेत. हाँगकाँग नाही समजलं मला तरी पर्सनली नाही समजलं. 2 दिवसात तुम्हाला काय हाँगकाँग समजेल, 2 दिवस तर आमच्या अम्युजमेंट पार्क्समध्येच गेले, काही असंच दुसरं काही आम्हाला फिरता आलं नाही. आणि लोकांबद्दल बोलायला तर तिथे आवाजच नाही आहेत लोकांचा. म्हणजे मी लिटरली तिथे दादा होते ना आमच्याबरोबर, जे आम्हाला गाईड करत होते हाँगकाँगला, मी त्यांना विचारलं पण हे बोलतात की नाही, आवाजच नाही, एकदम सायलेंट. म्हणजे त्यांचं ते जे डिसिप्लिन, मॅनर्स, ते खूप वेगळंच आहे तिकडच्या लोकांचं, एकदम शांततेत आणि पंक्च्युअल, मेन म्हणजे खूपच पंक्च्युअल. बट मी म्हणते ना की जेवढं आपण ट्रॅव्हल करू ना तेवढं आपल्याला समजतं की तिकडची लोकं कशी आहेत, ते कंट्री कसं आहे, आणि त्यांच्याकडनं आपण काही ना काहीतरी नेहमी शिकायला पाहिजे. छान वाटतं. मला पर्सनली असं वाटतं की आपण ऑफकोर्स खूप काही गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करतो, बट आयुष्यात ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा इन्व्हेस्टमेंट करणं फार गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंट, आता तुम्ही बोलाल की अरे इथे गेलं, ट्रॅव्हलला गेलो की आपला खर्च होतो, बट इन्व्हेस्टमेंट मी का म्हणते की तेच, ट्रॅव्हलिंग केल्यानंतर खूप काही गोष्टी आपल्याला समजतात. आपण इथे एका शेलमध्ये राहत असतो, आपल्याला ॲक्च्युली माहीत नाही की बाहेरची दुनिया कशी आहे. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्यासारखंच कदाचित तिथे सगळं काही असेल, नाही. ईच अँड एव्हरी गोष्ट शिकतो आपण. आणि इवन लहान मुलांचं सुद्धा, मी नायसाला नेहमी म्हणते की इथे मी तिला सांगते ना की जेव्हा लिफ्टच्या समोर आपण उभे राहतो ना, तर कधीच लिफ्टच्या एक्झॅक्ट समोर उभं नाही राहायचं, इधर राईट किंवा लेफ्टला उभं राहायचं, की जो पण लिफ्टमध्ये असेल तो इझिली निघेल आणि मग तो तिकडनं पास होईल. द मोमेंट तो पास झाला मग आपण त्याच्यानंतर लिफ्टमध्ये आतमध्ये जायचं. मी तिला हे नेहमी सांगते, पण तरी ती विसरते. जेव्हा आम्ही आता तिकडे गेलो हाँगकाँगला, तिने ते पाहिलं, तिथे तर लिटरली ते आहे लेफ्ट आणि राईटचं असं त्याने सायन्स लिहिलेले आहेत. इवन आपल्या इथे पण खूप जागेवर आहे, मेट्रो स्टेशन्सवर आहेत, पण ते किती लोक फॉलो करतात मला माहिती नाही, बट तिथे ते लोक सगळे फॉलो करतात, अँड दे हॅव टू फॉलो. प्लस त्यांच्या गाडीमध्ये काही खाऊ नाही आपण शकत, ते पण त्यांचे ते रूल्स आहेत, त्यांना लगेच फाईन बसतं. किड्सला तुम्ही मांडीवर नाही घेऊ शकत, जर तो किड 2 वर्षाच्या खाली असेल तर तुम्ही त्याला मांडीवर घेऊ शकतात, किंवा नाहीतर एका किडला जर 2च्या वर असेल तर त्यांच्यासाठी एक प्रॉपर किड्ससाठी एक चेअर असते. म्हणजे आपल्या गाडीमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर 3 पाठीमागे असतात ना बसायला, तर त्यांचं तसं नाही, इथे एक आणि मध्ये छोटंसं किडवालं असतं. जर ते किडचं त्यांनी नाही सीट लावली तर त्यांना त्याचा पण फाईन मिळतं, असं ते सगळं दादा आम्हाला सांगत होते. खाणं तर नाहीच, मांडीवर तुम्ही नाही घेऊ शकत. सो म्हणून आम्ही जेव्हा तिथे होतो आम्ही एकदाच सगळे नाही बसत होते, आम्हाला विचारायचं तुम्ही किती लोक आहात, मग त्यानुसारच ते आम्हाला गाडीत घ्यायची. इव्हन टॅक्सीमध्ये, टॅक्सीचं पण अमेझिंग होतं. आम्ही जेव्हा मकावलं होतं मला समजतच नव्हतं की आता टॅक्सीला बोलवायचं कसं आपण. सो ओला उबेर असते तर आपण लगेच कसे इमिडिएटली बोलवतो. आता ह्याच्या आधी आम्ही जिथे तिथे ट्रॅव्हल केले, व्हिएतनाम वगैरे, तिथे ग्रॅब हा ऑप्शन होता, ओला उबेर सारखाच असतो. तिथे नाहीये, तिथे मी विचारायचं बोलतात ग्रॅब असं इथे नाहीये. तिथे त्यांचा लोकल फूड पांडा आहे, जिकडनं तुम्ही आय गेस ते काय म्हणतात फूड आणि टॅक्सी ते बोलू शकतात, नाहीतर टॅक्सीच त्यांच्याकडे असत. सो आम्ही जेव्हा लास्ट डेला फूड घ्यायला गेलो तेव्हा आम्हाला तिथे टॅक्सी बघायची होती. आम्ही खूप वेळ विचार केला. मेन म्हणजे ह्यांचं मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही त्या झेब्रा क्रॉसिंगच्या इथे उभं असाल आणि समोरनं कोणती गाडी येत असेल, ते सिग्नलसाठी सुद्धा थांबत नाही की सिग्नल लागल्यानंतरच ह्या लोकांनी ट्रॅव्हल केलं जायला पाहिजे, नाही इकडून ते इथून, तसं नाही. ते
ते थांबले आणि मग त्या झिब्रा क्रॉसिंगच्या इथे जेवढी लोक असतील ती सगळी पास होतात आणि मग त्याच्यानंतर ते जातात. असं प्रत्येक गाडीने केलं. आणि आमचं काय झालं, आम्हाला वाटलं आम्ही झिब्रा क्रॉसिंगच्या इथे उभं राहतो आणि तिकडनं मग आता टॅक्सी पण बोलवायची कशी, हात हलवून की काय कसं, नो आयडिया, काहीच माहित नव्हतं की इकडे ते कसं चालतं. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या आपण ऍक्च्युली शिकतो, आपल्याला ऍक्च्युली समजतं की किती लोक डिसिप्लिनमध्ये आहेत किंवा प्रत्येक देशाचं काय कसं चालतंय ते सगळं काही. मग 1-2 वेळा असंच झालं की आम्ही तिथे उभे आहोत, मग मी आणि ते गाडी थांबले कारण त्यांना असं वाटलं आम्हाला क्रॉस करायचं. शेवटी मी फाल्गुनी मामी यांना बोलले की आपण ना थोडंसं ह्या साईडला येऊया, जिथे झिब्रा क्रॉसिंग नाही, जिथे फेन्सिंग आहे, तिथे जाऊन आपण उभं राहू. तेव्हा सुद्धा 2-3 गाड्या येऊन तिथे थांबल्या की त्यांना असं वाटलं आम्हाला क्रॉस करायचंय. मग आम्हाला असं झालं की आता काय करायचं. मग आम्ही ना पाठी जाऊन उभं राहिलो आणि मग सनी थोडासा पुढे जिथे गाडी पार्किंग होते ना तिथे जाऊन तो उभा राहिला, जिथे झिब्रा क्रॉसिंग नव्हता तिथे तो जाऊन उभा राहिला. पण तरी तोच प्रश्न की आता टॅक्सीला बोलवायचं कसं किंवा आपल्याला समजणार कसं की ह्या टॅक्सीमध्ये कोण आहे की नाही. कारण त्यांचे जे विंडोज होते ना ते ब्लॅक असल्यामुळे ते शाईन करत होते, समजत नव्हतं आतमध्ये कोण बसले की नाही बसले. शेवटी फाल्गुनीला समजलं की जेव्हा गाडीमध्ये कोण पॅसेंजर बसतं तेव्हा त्यांच्या इथे स्क्रीनवरती ना ते रेड कलरचं येतं, तेव्हा तिथे समजायचं की समवन इज सिटिंग इनसाइड. काय लिहिलेलं ते समजत नव्हतं लांबनं एवढं आम्हाला. आणि जिथे ग्रीन होतं ना तिथे दॅट वॉज वेकंट, म्हणजे तिथे यू कॅन कॉल दॅट कॅब आणि तिथे तुम्ही जाऊ शकता. असं ते खूप वेळानंतर आम्हाला स्ट्राईक झालं, फाल्गुनीला स्ट्राईक झालं. आणि मग तिने तेव्हा मग आम्ही एका टॅक्सीला थांबवलं, लिटरली माझा हात दाखवून थांबवलं त्या टॅक्सीला. आणि मग त्यानंतर त्याने आम्हाला विचारलं की किती लोक आहात. मग आम्ही सांगितलं की मी 4 अडल्ट होत आणि 2 किड आहे, त्यातली न्यानू छोटी होती आणि आमच्याबरोबर अंश होता. पहिले तो नाहीच बोलला, पण त्याला सांगितलं ना की 2 किड आहेत. मग तो बोलतो 6 पीपल, तो नाहीच, तो बोलतो नाही. आपल्या इथे असतं ना तर आपण टॅक्सीमध्ये घुसतो तो ना. मग त्याला शेवटी आम्ही किड्स दाखवले की हे बघ ह्या आहेत, तो बोलता ओके. मग तेव्हा त्याने आम्हाला बसवलं आणि मग त्याने आम्हाला सोडलं. सो या छोट्या छोट्या गोष्टी आपण शिकतो, आपल्याला समजतं की दुसऱ्या देशामध्ये कशा प्रकारे हे सगळं काही चालतंय. दॅट्स वाय आय लव्ह ट्रॅव्हलिंग. खरंच म्हणते की जेव्हापासून मी ट्रॅव्हल करायला लागले ना मला समजायला लागले की लोक कशी आहेत, कशा प्रकारे ते ट्रीट करतात दुसऱ्यांना, कशा प्रकारे ते बोलतात. आमची जी गाईड होती ती पण अमेझिंग होती. ओव्हरऑल ह्या ट्रिपमध्ये आम्ही खूप काही गोष्टी शिकलो आहोत, खूप मजा आली, खूप मेमरीज क्रिएट केले. थोडीशी धावपळीची झाली ट्रिप बोलू शकता. त्यामुळे आय डोंट नो, म्हणजे खूप काही गोष्टी प्लॅन केलेल्या त्या प्लॅन नाही झाल्या, म्हणजे त्या सक्सेसफुल नाही झाल्या. पण म्हणतात ना जस्ट गो विथ अ फ्लो, तसंच आमचं झालं. आम्ही फ्लोमध्ये गेलो आणि अमेझिंग 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 ट्रिप झालेली आहे. आता वाजले 3, सगळं काही आवरलं आणि आता मी जेवायला बसले. सो मी केले ड्रमस्टिक म्हणजे शेकट्याच्या शेंगा, त्याची भाजी, त्याच्यानंतर मेथीची भाजी, आमटी, भात. नायसासुद्धा मस्त पोट भरून जेवली आहे. आणि भाज्या वगैरे जेवढ्या सगळ्या आणलेल्या सगळ्या निवडून वगैरे ठेवल्या जागेवरती. सगळं क्लीन झालं. बॅग माझी अनपॅक झाली, आता फक्त नायसाची करायची आणि सनी आल्यानंतर सनीची बॅग अनपॅक करेल आणि मग बॅग जागेवर ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र गरबा, महाराष्ट्रच नाव आहे ना? महाराष्ट्र काय नाव आहे?
येस, बॅक टू होम. आता वाजलेत संध्याकाळची 8:30. वेळ आहे तर फटाफट अनपॅक करतो बॅग्स. रचना गेली आहे बाहेर, तिथं फ्रेंड्सचं सगळ्यांचं गेट टुगेदर आहे आणि मंथली गेट टुगेदर. सो ती गेली सगळ्यांना भेटायला. आणि येस, नाईसा जेवत आहे मस्त. खूप दिवसानंतर आजीच्या हाताने जेवत आहे. घरातलं जेवण म्हणजे सगळेच मिस करतात. वरण भात, साधं वरण भात पण लोणचं एवढं टेस्टी लागतं. सो येस. असं कसं बनवणार? नीट बस ना, माझ्याकडे बघ. नाईसा मस्त आजीच्या हाताचं जेवते. आठवण, आजीची आठवण आली का नाही नाईसा? नाही आली? बरं आहे. फोनवर तर एवढ्या गप्पा मारल्या. सीमाईची आठवण आली का? सीमा आजीची नाही, ती काय विसरून जाते सगळं ना गेल्यावर. असं वाटतंय वरण भात खाऊन. आवडते ना आपलं जेवण? आवडतं तुला? तिकडचं आवडलं जेवण? नाहीचं गुडगल आहे एकदम. तिला येते आठवण, नाही बोलत ते खोटं बोलते. येत होते ना आठवण? खरं सांग. सीमा आजीची पण येत होते ना? खोटं नाही बोलायचं. मग आजी सगळं एवढं तुला बनवून देत होती. आजीने एवढा छान चिवडा, भाती, तांदूळ पण दिलेले ना तिकडे बनवून तुला. तू खाल्ला का तिकडे? मग तिकडे जेवली तू? सगळ्यांनी संपवलं. समोसा त्या दिवशी समोसा. पण तू भात का नाही खाल्ला? तांदूळ तसेच आणले. किती आहेत? तसेच आहेत. 1-2 दिवस खाल्लं राईस. खिचडी खाल्ली तिकडे. खिचडी खाल्ली 1 दिवस. तिला इकडचंच आवडतं वरण भात ना आपला. तिला बाहेरचं कमीच तिला हे. डिनर होता आमच्या सगळ्या फ्रेंड्स. आमची किटी जी होती ती. आता मी आली आहे, मजा केली. फाल्गुनी नाही आली, अजून 1-2 लोक नाही आले, बट मिस केला आम्ही त्यांना. खूप साऱ्या गप्पा मारले. थोडासा एक छोटासा ब्रेक मिळाला परत एकदा मैत्रिणींबरोबर. फायनली आता घरी आलेली आहे. रचना इज बॅक. हे काय? पूल आणि हे स्लाइड आणि हे काय? चेंजिंग रूम नाही, मग तिथे कपडे. मी कपडे नाही ठेवले. हे व्हेजिटेबल्स आहे. हे आहे तिचे पण हे नेल पेंट पॉलिश. आणि हे आहे तिथे. पण हे तू काय बनवले? हाऊस आहे. हे हाऊस आहे का खाली? हे बंक बेड. बंक बेड वरनं डायरेक्ट आता निघणार पूल स्लाइड. पण ते पूल नाही आहे. मग ते तर बॉल्स आहे, त्याच्यात ती खेळणार. ते उठणार ना, उठलं डायरेक्ट स्लाइड करून खाली. तिने बेड बनवला, कंपार्टमेंट्स बनवले, मग त्याला अरेंज केलं. सो बेसिकली नाईसाला मागच्या वर्षीपासून पाहिजे डॉल हाऊस. तो डॉल हाऊस मी तिला देत नाही, बिकॉज डॉल हाऊस खूप महाग आहे. आणि महाग पेक्षा ठीक आहे, चला ते ठेवणार कुठे? कारण ते एवढं येतं, ते एवढं तिच्या एवढंच ते हाईटला आहे. तो डॉल हाऊस आहे, ठेवणार कुठे मी त्या सगळ्या गोष्टी? अरे इथे नाही राहणार ते. सो ते असं खेचत तिला माहितीये मी काही घेणार नाही, म्हणजे आई बाबा नाही घेणार. पण ह्यावेळेस आम्ही तिला प्रॉमिस केलं, पण लेट सी. म्हणून ते तिचं क्रिएटिव्हिटी चाललंय की डॉल साठी हे ते. पण ठीक आहे, त्यामुळे तिचं पण डोकं चालतंय. जास्त क्रिएटिव्हिटी. मग बार्बी हाऊस कुठे ठेवणार माझ्या बर्थडेला? बोल. तुझा जो हाऊस आहे, तुझे जे कपडे आहेत ना, कपडे ते आपण टाकून देऊ बाहेर आणि तिथे बार्बीचा हाऊस. माझा ऑप्शन आहे का नाहीसा? कुठे ठेवणार बार्बी हाऊस पाहिजे? काय केलं तुम्ही? काय नाही, मी सगळं आवरलं. रूम आवरली, माझे कबर्ड रेडी केले, बॅग अनपॅक झाले. फक्त आपल्याला बॅग्स वर टाकायचं. मी बोलते, मी सगळे ते नेल पेंटचे ग्लिटर्स आहे ना,
ते खाली पडले सगळे, बाबाने उचलले. सगळं मेस केलेला. कसलं ग्लिटर दिसतंय. ते नॉर्वेलचे ग्लिटर पूर्ण घर ग्लिटरने हे केलंय. आता हे बॅग्स ठेवायचे. माझी पण बागा. आता मी सकाळी ठेवणार होती ती ऑलरेडी टाकली. आता ह्या बॅग्स आपल्याला वरती टाकायच्या आणि थोडस मी बाथरूम मध्ये आपल्याला ते आणले ते लावून घेऊचं. कुठे ठेवली ती पिशवी? खूप दिवसांनंतर तो असतो ना महिन्यातला एक दिवस जेव्हा आपण सगळे मैत्रिणी भेटतो, मजा केली आम्ही, खूप साऱ्या गप्पा मारल्या. एक किटी झाली की लगेच मग पुढचं टेन्शन असतं की नेक्स्ट किटी कधी, कारण प्रत्येकाचं टाइम मॅनेज करावं लागतं. सगळेच म्हणजे काही ना काही ह्याच्यात सगळेच वर्किंग आहेत, सो त्यामुळे सगळ्यांचंच टाइम आणि पहिल्यासारखं नाही राहिले ना की 9 to 6 जॉब जातात. काही लोकांचं नाईट आहे, काही लोकांचं मॉर्निंग आहे, काही लोक कधी ह्या दिवसाला जातात हायब्रिड जे म्हणतायत, कधी 2 दिवस ऑफिस जातात तर 3 दिवस जात नाही. सो सगळ्यांचं टाइम प्रॉपर मॅनेज करून ते ठरवावं लागतं. पण मजा आली, खूप मजा केली आम्ही. आज पण खूप साऱ्या गप्पा मारल्या. सगळे नव्हते आले पण स्टील जेवढे आलेले तेवढे सगळ्यांनी मजा केली. मला काही किटी लागली नाही, कधी लागणार आहे काय माहिती. एनिवेज आय नो खूप लोकांना मी जे कपडे घातलेले त्याचे डिटेल्स हवे, त्या आता तर पॉसिबल नाहीये. उद्याच्या ब्लॉगमध्ये ट्राय करेल मी. सो तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.